रवंद्यातलं पाणी पाहिलं त्यानंतर आपण गोदावरी नदीला आलो आहे। हा प्रचंड पूर बघू शकतात। ज्यावेळी या पुलाच्यावरून पाणी जातं त्यावेळी 1,00,000 क्युसेस इतकं पाणी सोडलेलं असतं तेव्हा हे पाणी जातं। इतर छोट्या छोट्या नद्यांना पूर आलेला आहे, ते पाणी जात आहे याला। हे बघा एकदम प्रचंड रौद्र रूप आहे। भयानक असा पूर आलेला आहे आणि हे पाणी वाढत चाललंय हळूहळू। शेवटला मी एक व्हिडिओ दिलेला आहे काल संध्याकाळी, या नदीच्या मध्यभागी बसून खडकावर एक व्हिडिओ काढला होता मी। किती कमी पाणी होतं आणि आता किती पाणी, शेवटला बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाणी कळेल किती। काल शूटिंग काढलेली ती। हे बघा पूर बघण्यासाठी आलेले मंगेश दवंगे। प्रचंड वेग आहे पाण्याला। हे काय पाणी वाढलं आता, एवढं जात नव्हतं याच्यावरून पाणी, फुल प्रेशरने जात आहे। यावर्षी पहिल्यांदाच पाणी वरती चढलंय। इकडे पूर आलाय आणि बाबा इकडे मासे पकडते आहे। महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणी जोराचा पाऊस झाला, त्यामुळे हे पाणी वाढलंय। अचानक रात्रीचा जोराचा पाऊस झाल्याने हे पाणी वाढलंय। आता बघा या पुलावरून गाड्या जात होत्या, आता बंद झालेले आहे पाणी वाढल्यामुळे। सगळं पाणी जायकवाडीच्या दिशेने जात आहे आणि ऑलरेडी जायकवाडी 100% भरलेलं आहे। हे सगळं पाणी खाली सोडावं लागेल त्यांना, त्यामुळे नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते। मोठमोठे खोडं काट्या अशा वाहून येत आहे। हा उफा बघा खूप मोठा आहे। वाचलं काय खाली निघाल्या तिथं वर साईडला कुठं का तिथं मोठमोठे खडका आहे, त्यामुळे पाणी उसळत आहे। प्रचंड वेग आहे पाण्याला। इकडे येण्यासाठी रस्ता नव्हता, आपण एका पाण्यातून इकडे आलोय। छोट्या नद्यांना जे पूर आलेलं आहे त्याचं हे पाणी सगळं गढूळ पाणी दिसेल। हे सर्व पाणी 1,10,000 क्युसेस इतकं पाणी दिसत आहे।
प्रचंड वेग. दुथडीवरून नदी वाहते. पाणी वाढत चाललंय आता गोदावरी नदीचं. सकाळी एकदम कमी होतं पण आता बघ